नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातल्या आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। धुळे जिल्ह्यातील नरडाणा परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध दारूची तस्करी उघडकीस आणली आहे। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर एक खाद्यतेलाचा टँकर जाताना दिसत होता, पण त्याची खरी ओळख काही औरच होती। धुळे क्राईम ब्रांच व नरडाणा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून टँकर थांबवण्यात आला। तपासणी दरम्यान टँकरमध्ये 6 गुप्त चेंबर सापडले आणि त्यामधून 56 लाख रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली। ही दारू मध्य प्रदेशहून गुजरातकडे नेली जात होती। या टँकरसह एकूण 1 कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या कारवाईने महाराष्ट्र गुजरात सीमेरेषेवरील सक्रिय असलेल्या तस्करांच्या नेटवर्कला मोठा झटका बसलाय। सध्या संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू असून आणखी आरोपी लवकरच अटकेत येण्याची शक्यता आहे। देशभरात हर घर तिरंगा मोहीम देशभक्तीचा प्रतीक बनली आहे, पण नागपूरमध्ये भाजप आमदार आशिष देशमुख यांनी या राष्ट्रीय उत्सवाचा वापर स्टंटबाजीसाठी केल्याचं समोर आलंय। सावनेरचे आमदार आशिष देशमुख हर घर तिरंगा यात्रेत शासकीय विभागाची दुचाकी स्वतः चालवताना दिसले, तीही बिना हेल्मेट आणि मागे बसले होते एक शासकीय अधिकारी। या दरम्यान त्यांनी चालत्या गाडीवर स्टंट करत पोज देण्याचा प्रयत्न केला। हे सगळं कॅमेऱ्यात कैद झालं आणि आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे। प्रश्न हाच आहे की ट्रॅफिक नियम हे फक्त सामान्य जनतेसाठीच का? जेव्हा सामान्य नागरिक बिना हेल्मेट पकडले जातात तेव्हा पोलीस लगेच दंड आकारतात, मग हेच नियम आमदारांवर लागू होत नाहीत का? दिल्ली एनसीआर परिसरात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येमुळे सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे। सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला आहे की रस्त्यावर भटक्या कुत्र्यांना 8 आठवड्यांच्या आत शेल्टर होममध्ये हलवावे आणि महत्त्वाचे म्हणजे एकदा हलवल्यानंतर हे कुत्रे पुन्हा रस्त्यावर सोडले जाऊ नयेत। कोर्टाने सांगितले की यामुळे रेबीज सारख्या गंभीर आजारांपासून आणि कुत्र्यांच्या हल्ल्यांपासून नागरिकांचे संरक्षण होईल। या निर्णयावर प्राणीमित्र, कार्यकर्ते आणि काही राजकीय नेते नाराजी व्यक्त करीत आहेत। माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी या निर्णयाला अकार्यान्वित आणि बकवास म्हणत निषेध नोंदवलाय। या मुद्द्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने 3 न्यायाधीशांच्या खंडपीठामार्फत पुन्हा सुनावणी घेण्याचा निर्णय घेतलाय। जालना छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हॉटेल शिवराजमध्ये अनैतिक देहव्यापार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। बदनापूर पोलिसांनी धाडसी कारवाई करत हा गोरखधंदा उघडकीस आणलाय। पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं मिळालेल्या गुप्त माहितीनंतर मध्यरात्री छापा टाकला। या कारवाई दरम्यान 3 महिला व 4 ग्राहकांना रंगेहात ताब्यात घेण्यात आलं। पोलिसांच्या माहितीनुसार या अनैतिक धंद्याचं संचालन हॉटेलच्या आड चालवण्यात येत होतं। पीडित महिलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील महिला गृहात हलविण्यात आलंय। या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असून पोलीस आता संपूर्ण रॅकेट आणि त्यामागील नेटवर्कचा शोध घेत आहेत। नागपूर शहरात 14 ऑगस्ट रोजी अखंड भारत संकल्प दिनाच्या निमित्ताने एक भव्य राष्ट्रभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला। राष्ट्र जागृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या सोहळ्यात शहरातील 10,000हून अधिक विद्यार्थ्यांनी सामूहिक वंदे मातरम गायन करून देशप्रेमाचा अद्वितीय संदेश दिला। अयाचित मंदिर बस स्टॉप, लाकडी पूल चौक येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात मध्य नागपूरच्या 57 शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते। कार्यक्रमाची सुरुवात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जयंतीनिमित्त सामूहिक पसायदानाने करण्यात आली। कार्यक्रमाच्या समारोपाला वंदे मातरम आणि राष्ट्रगीत गायले गेले। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं। कार्यक्रमात सेवानिवृत्त ब्रिगेडियर सुनील गावपांडे, माजी सैनिक राजूजी तितरमारे, फिडे वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुख आणि युवा कलाकार अर्णव देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला। या संकल्पनेमागे आमदार प्रवीण दटके यांचे मार्गदर्शन होते। मंत्री, भाजपा नेते व अनेक मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमात होती। नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत देशभक्तीचा उत्सव अविस्मरणीय केला। तर आजच्या मराठी बुलेटिनमध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडलेले रहा नागपूर समय सोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। पुन्हा भेटूया। नमस्कार।